हा व्लॉग मला खरं तर कालच टाकायचा, पण मला काल अपलोड करायला वेळच नव्हता. म्हटलं चला आज अपलोड करूयात. तर मी निघाले होते भाटघरला. होताना खूप भूक लागली म्हणून मी रस्त्यातच थांबून काहीतरी खाऊन घेतलं. आणि ही बघा अशी अवस्था झालेली रोडची, कारण रोडची कामं चालू आहेत भोरच्या. आणि जाईपर्यंत खूप छान व्ह्यू बघायला मिळाला. आणि बघितलं तर काय रस्त्यामध्ये एका ठिकाणी बसच बंद पडलेली, पण माझ्याकडे तर फोर व्हीलर नव्हती. मी त्यांना हेल्प नाही करू शकले आणि जवळपास गॅरेज पण नव्हतं, म्हणून ते लोक असेच थांबलेले वेट करत होते दुसऱ्या बसची. आणि इथून निघालो. मला खरं तर राईस घ्यायचा होता, म्हणजे तांदूळ घ्यायचा होता रस्त्याने कुठं मिळेल तर, पण मिळालाच नाही. मी माबीला तरी बोलले की मिनी बालाजी साईडला वगैरे रस्त्यात तांदूळ विकतात, पण ह्या साईडला नाही विकत, इकडं फक्त लागण केली जाते ह्या गोष्टींची. तर म्हटलं नाही मिळेल म्हणून आम्ही शोधत गेलो, पण मिळालंच नाही. मला जायचं होतं भाटघरला आणि मी झुकून गेले दुसऱ्याच रस्त्याला. इकडं लेफ्ट अँड राईटमध्ये माझं मॅपमध्ये एवढं कन्फ्युजन झालं आणि मी भोरमध्ये पोचले. आणि पुन्हा मी 4 किलोमीटर पुढं गेलेले, तिथून मला व्ह्यू बघता येणार नव्हता हे मला कळालं होतं. रिटर्न आले पुन्हा 4 किलोमीटर, पुन्हा तिथून मी लेफ्ट का राईट ते रॉंग झाले, तिथं पुन्हा करेक्ट वेला गेले आणि तिथून मी करेक्ट लोकेशनला पोचणारच होते. आणि जाताना असा व्ह्यू बघायला मिळाला मला. खूप छान व्ह्यू आहे आणि मी इकडं खूप वेळा आली आहे, पण मला एवढं एक्झॅक्ट रस्त्यानं खूप गोलमाल आहे. आणि मी माझी खुशी बघा, मला खूप आनंद झाला होता की भाटघरला एवढं पाणी आलं आहे. वाव म्हटलं यार भारी आहे. आणि अभिषेक पण येऊन गेला आधी, पण त्याला असं व्ह्यू बघायला मिळाला नव्हता, तर खूप खुश झाला खूपच. आणि ओव्हरऑल खूप छान आहे व्ह्यू इकडचा आणि बघण्यासारखं आहे. म्हणजे अलिबाग गोव्यापेक्षा तर मला अशा ठिकाणी जायला खूप आवडतं. आणि खूप वेळ आम्ही तर थांबलो इथे आणि खूप टाईम स्पेंड केला, पण थोड्या वेळात तिथं पाऊस येऊ लागला. आणि तरी म्हटलं थांबूया थोड्या वेळ. रेनकोट पण आणून आम्ही कॅरी वगैरे केला होता. आणि थोड्या वेळ बसले आणि माझ्याकडे ट्रायपॉड पण नव्हता, त्यामुळे शूट करता काय येत नव्हतं. मी असं काहीतरी गॅटमॅट केला, दगडवर दगड ठेवला आणि असं ट्रायपॉड नाही म्हणून मी असं शूट करून घेतलं. आणि अभिषेकचं माझ्या बिचाऱ्या काहीतरी चाललं होतं, फ्लावर्स कलेक्ट करतो म्हणे. म्हटलं ठीक आहे कर. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.